आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आईबापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत म्हणा, आता हे 10वीला कार्ट आहे, 16 वर्षाचं शिंगरू आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची, काय करते ती? शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे भाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठे, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिले. काय मत आहे? आता हे सगळे बसलेले माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसं आहे. आपणही शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून या हरामीला फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामीला कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे. आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, आणि नाहीतरी कोणच्यासाठी कमवायचंय. तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊ टाकायचंय. पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीची आपली वरच्यावर. घेऊन टाका गाडी. आम्ही ती पोरग गाडी कोणाला घेऊन येतं घरी. त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सत शिकलं. नाही नाही, याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज. आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो. आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, मोहम्मदलस अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेन्शिळी खायला सुरुवात. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काही नव्हतं महाराज. कमरेला पट्टी होते का आपल्याला? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, आणि जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का? कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची भाऊ हाणता येईल तेवढं हाना, पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं? बाप गुरुजीला म्हणायचा मिळाला तरी चालन. हा ना, कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगले घेतले असते, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्य त्या 9वार साडीतल्या आईची आहे आणि फाटक्या धोतारातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाऱ्याला बनियन नव्हतं बनियन. चला कोपरी होती, जाऊ द्या. आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं, पण शिस्त होती. खायची मजा, पण फालतूपणा चालणार नाही. हो, शर्ट रे. पोरगी जर उशिरा आली ना तर 9वार साडीतली आई म्हणायची इकडे ये का, इकडे ये का. का ग उशिरा आली? पोरगी म्हणायची बरोबर आहे. आई म्हणायची थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. चल, आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास, पण त्याला दप्तर नको. बरं हा 10 तास दुसरीच्या मोटरसायकलला भरतो कुठं? अजून 2-3 वर्ष थांबा पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे.
नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग झाला? नाही महाराज, याला कुठंतरी कंट्रोल. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. हे मी मरल ना महाराज, नाही मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आपलीच आठवण येणार ध्यानात. आता जाऊ दे, आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आता डायरेक्ट बोलतो म्हणून थोडं वाईट वाटेल, पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही. मी अटॅकची निर्मिती का झाली? अटॅक हा रोग नाहीये. दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे. 10 रुपयात दिवसभर भुका, 20 रुपयात रातभर भुका, 90 रुपयात कावळाशिवाय पोत भुका. या स्कीम आहेत. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही. मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का? बोला. सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का? मोबाईलमुळे 8 रोग झालेत. एक, मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं कुठे, आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट? बोलणं कुठे. पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात, 4च्या गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचे चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली युट्यूब. कुणी बोलानच, बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंद्रिकरचे किती महिला मॅडम मी तुमच्या मुलासारखा आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची निंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खट्याळी, घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा. आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम, हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम, त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी? आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय, मान्य आहे का? बोला. बोलत जा, पुरीला पोराला बोलत जा. बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक, बोलतच नाही लोक, लघवीला गेला आणि मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग, आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली, आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे, ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही? वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली. पोरा